नमस्कार मित्रांनो, आपलं AMA9 या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण मागील वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात एक विश्लेषण केलं होतं. त्यातला पहिला भाग प्रकाशित केला होता. तो भाग शिरूर नगर परिषदेवर होता. तर आज आपण दुसऱ्या भागात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. 2016 म्हणजे 2016ला ज्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषद पंचायत समिती, त्यावेळेस जिल्हा परिषदेचे शिरूर तालुक्यात 7 गट होते व पंचायत समितीचे 14 गण होते. त्यांची मुदत फेब्रुवारी 2021ला संपत होती. म्हणजे बरोबर आता 4 वर्ष व 2-3 महिने पूर्ण होऊन आज झालेले आहेत. आणि नुकतेच अशी माहिती मिळाली आहे की ऑक्टोबर दरम्यान पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक नेते विविध पक्षाचे या निवडणुकीच्या रणांगणात उतरतील आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या ताब्यात कशी येईल हे पाहतील. त्यानंतर नगर परिषद व महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. आपण आज अभ्यास केला शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात व गणात वाढ होऊ शकते. आता 7 जिल्हा परिषद गट आहेत, एक अजून वाढू शकतो जिल्हा परिषद गट. व त्यामुळे जर 8 जिल्हा परिषद गट झाले तर 16 पंचायत समिती गण होऊ शकतात. त्यांचं आरक्षण अजून बाकी आहे. मात्र आपण 2016च्या निवडणुकीवर एक दृष्टिक्षेप टाकला तर मागील निवडणुकीत 3 जिल्हा परिषद गटात महत्त्वपूर्ण लढती झाल्या होत्या. त्यात शिरूर नावरा जिल्हा परिषद ग्रामीण गट, त्यावेळेस तत्कालीन आमदार स्वर्गीय बाबुराव पाचारणे यांचे चिरंजीव राहुल पाचारणे यांचा पराभव त्यावेळेसचे राष्ट्रवादीतील जिल्हा परिषद गटातील नेते राजेंद्र जगदाळे पाटील यांनी केला होता. तर रांजणगाव जिल्हा परिषद गटात स्वातीताई पाचुमकर या निवडून आल्या होत्या आणि टाकळी आजी गटातून सुनीता गावडे या निवडून आल्या होत्या. तर सर्वात महत्त्वाचा जिल्हा परिषद गट म्हणजे वडगाव रासाहेब मांडवगण या गटातून माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या पत्नी सौ सुजाता भाभी पवार या निवडून आल्या होत्या. तर शिक्रापूर सणसवाडी गटातून सौ कुसुम धैर्यशील मांढरे या निवडून आल्या होत्या. तर रांजणगाव सांडस तळेगाव ढमढरे या गटातून सौ रेखा मंगलदास बांदल या निवडून आल्या होत्या. आणि पाबळ केंद्र गटातून सविता एकनाथ बगाटे ह्या निवडून आल्या होत्या. या त्यावेळेच्या झालेल्या निवडणुकीत त्यावेळेस आमदार स्वर्गीय बाबुराव पाचारणे हे भाजपचे आमदार होते. मात्र त्यावेळेस जिल्हा परिषद गटावर वर्गणावर माजी आमदार अशोक बापू पवार यांचे वर्चस्व होते. त्यावेळेची परिस्थिती 2016ची व आज 2025ची परिस्थिती यात फार मोठा फरक आहे. त्या वेळेचे कट्टर विरोधक आज एकत्र झाले असून महायुतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट व भारतीय जनता पार्टी असे एकत्र आल्याने त्यावेळेचे विरोधक असलेले आज एकत्र आले. तर काही ठिकाणी त्यावेळेचे मित्र आज विरोधक झाले असून त्यामुळे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे या 10 वर्षात. त्यामुळं ह्या वर्षी निवडणूक ही अत्यंत चुरचुशी व अत्यंत काटेकोर होणार आहे. कारण पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी 2, शिवसेना 2, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आदी मोठे पक्ष या निवडणुकीत चिन्हावर जरी निवडणूक लढवत नसले तर या निवडणुकीत ते उतरणार आहेत. आणि माजी आमदार अशोक बापू पवार यांचा झालेला विधानसभेच्या निवडणुकीत झालेला पराभव या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. ते किती उमेदवार उभे करतात किंवा ही निवडणूक कशी लढवतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. विद्यमान आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके हे राष्ट्रवादीतर्फे व महायुतीतर्फे किती उमेदवार रिंगणात उभे करतात व कशी लढत होती हे आगामी काळात ठरेल. मात्र राजकारणात कोणी कोणाचे कायमचे दुश्मन व कायमचे दोस्त नसतात.
या निवडणुकीत हे दिसून येणार आहे. कारण 2016 मध्ये जे एकमेकांविरुद्ध लढले, आज तेच एकाच गटात उमेदवारीसाठी दावेदार असून भविष्यात आपण तिसऱ्या भागात आगामी रणनीती पाहणार आहोत. धन्यवाद.